नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा, प्रेरणेचा आणि एकतेचा प्रतीक म्हणजे स्वातंत्र्य दिन। आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन 2025 साली साजरा करत आहोत। 1947 मध्ये आजच्याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखाडातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय सुरू झाला। सोबतच आज कृष्ण जयंती देखील आहे। आज एकाच दिवशी स्वातंत्र्य दिनासोबतच श्रीकृष्ण जन्मोत्सव देखील साजरा होणार आहे। आज 15 ऑगस्ट या पवित्र दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतिकारांना, शूरवीरांना आणि बलिदान दिलेल्या वीर जवानांना वंदन करतो। त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत। 1947 साली याच दिवशी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होत स्वातंत्र्याचा श्वास घेतला। परंतु हे स्वातंत्र्य एका दिवसात आले नाही। हे होते दशकानुदशकांच्या संघर्षांचे, त्यागाचे आणि बलिदानाचे फलित। 15 ऑगस्ट हा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात खूप महत्त्वाचा आहे। 15 ऑगस्ट हाच तो दिवस आहे जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीपासून मुक्ती मिळाली। ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले। ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले। त्यामुळे हा दिवस त्या महान क्रांतिकारांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले। स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत हा भारत आणि पाकिस्तानामध्ये विभागला गेला। फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या, तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली। धार्मिक हिंसाचारामुळे जवळपास 1.5 कोटी लोकांनी स्थलांतर केले। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला। आणि कृष्ण जन्माष्टमी बद्दल बोलायचं झालं तर कृष्ण जन्माष्टमीला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात। हा वार्षिक हिंदू सण आहे। श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। उत्सवासाठी तयार केलेल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात। कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो। महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो। यावर्षी परंपरेप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन करतील। आज स्वातंत्र्य दिनासोबतच जन्माष्टमी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल आणि असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय याचं प्रतीक म्हणून देशभरातील प्रत्येक देशभक्तांच्या घरी आज दुहेरी आनंद साजरा केला जाईल। देशोन्नतीकडून सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अशा दुहेरी शुभेच्छा। नमस्कार।